तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली पूर्ण पेपर तुम्हाला ॲज इट इज सेम पॅटर्ननुसार 21 फरवरीला येणार आहे. तुमचा जो फर्स्ट पेपर आहे इंग्लिशचा, तो खूप इम्पॉर्टंट विथ ॲन्सरिंग मी तुम्हाला इथं देणार आहे आणि तुम्हाला PDF पण प्रोव्हाइड होणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 5 ॲक्टिव्हिटी शीट तुम्हाला विथ ॲन्सर फ्रीमध्ये डाउनलोड करायला पण मी तुम्हाला इथे देणार आहे. तर सर्वात अगोदर माझं एक एम आहे की तुम्हाला सर्वात अगोदर पॅटर्न समजावा. पॅटर्ननुसार मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला पेपर लिहायचा आहे आणि कोणते ग्रामरचे क्वेश्चन तुम्हाला जास्त राहणार आहे. प्लस रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला ॲज इट इज टॉपिक उतरणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला एक गुड न्यूज देत आहे की जे खूप महत्त्वाचं बुक म्हणजेच आपण पाहू शकता नवनीत 21 मोस्ट लाइकली क्वेश्चन सेट. मोस्ट लाइकली मतलब देखिए यही आपको आएंगे एग्जाम में. यस गाइस, तुम्हाला हेच क्वेश्चन येणार आहे. मतलब रायटिंग स्किलचे मोस्ट प्रोबेबली हेच क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज उतरणार आहे. खूप सारे स्टुडंट असे असतात ना, कॉपी करून ओव्हरऑल रायटिंग स्किल पण घेऊन जातात. तर त्यांच्याकरता तर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच खूपच असे टॉपिक आहे की ते सेम येणार आहे तुम्हाला रायटिंग स्किलवाले. तर आता 2023 12वी इंग्लिश युवक भारती तुम्ही पाहू शकता. जवळपास यामध्ये खूप सारे असे सेट दिलेले आहे आणि सेटसोबत तुम्हाला ॲन्सर पण दिलेले आहेत. तर हा PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुम्ही पाहू शकता प्राईज 110 रुपये आहे. 110 रुपये प्राईज आहे. तुम्हाला येथे बिलकुल मोफत डाउनलोड करण्याकरता मिळणार आहे आणि तुम्हाला हे सर्व सेट पाहून घ्यायचे आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया, जो की खूपच महत्त्वाचा राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी तुम्हाला सांगणार आहे कुठून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट. सर्वात अगोदर अगर तुम्ही हे जे 15 सेट आहे, हे जे पूर्ण सेट आहे, हे जे सेट तुम्ही ओनली पाहून जरी घेतले ना तरी खूप आहे. म्हणजे तुमचा जो एक दिवसाचा स्टडी आहे तोच तुम्हाला क्रॉस करून देईन 75+. येस गाईज, जे स्टुडंट ब्रिलियंट आहे त्यांनी तर खूपच ओव्हरऑल पूर्ण हा जो PDF आहे पाहून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर स्टार्ट करूया. तुम्हाला पेपर कसा लिहायचा आहे, कशा प्रकारे पेपर लिहिला जातो आणि तुम्हाला एक पेपर मी समजून पण सांगणार आहे. सर्वात अगोदर आपण पाहून घेऊ की सर्वात अगोदर ओव्हरऑल मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे यावर्षी महाराष्ट्र बोर्डाने. तुम्ही पाहू शकता 100 मार्क्स तुम्हाला ओव्हरऑल 80 मार्क्स म्हणजेच तुम्हाला जर 75 मार्क्स तिथे मिळाले तर कॉलेजवाले तुम्हाला 20 मार्क्स हमखास देणारच आहेत. म्हणजे तुमचे जवळपास 95 मार्क्स बनायलाच पाहिजे इंग्लिश विषयामध्ये. आणि इंग्लिश आणि मराठी हाच सायन्सवाले विद्यार्थी समजून घ्या, मराठी आणि इंग्लिशमध्येच तुम्हाला जास्त मार्क्स मिळू शकतात. ओव्हरऑल खूप सारे स्टुडंट असे आहे की त्या दोन विषयामुळेच त्यांचे ओव्हरऑल जे पर्सेंटेज आहे म्हणजेच टक्के आहे ते खूप वाढतात. ठीक आहे, तर सर्वात अगोदर पाहू शकता तुम्ही क्वेश्चन 1 आहे. मी तुम्हाला सर्वात अगोदर मार्क्स डिस्ट्रीब्युशन सांगतो. क्वेश्चन 1 आहे 6 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन अ टेक्स्च्युअल सीन पॅसेज. तुम्हाला एक सीन पॅसेज जो पुस्तकातला आहे, जो तुम्ही बघितला नसेल मला माहीत आहे, खात्री आहे. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता 12 मार्क्स त्याला आहे. लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर, कारण की इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास कोणीच करत नाही ओव्हरऑल. ठीक आहे ना, सायन्सवाले विद्यार्थ्यांना करता सांगत आहे. नंतर एक नॉन टेक्स्च्युअल तुम्हाला ग्रामर करता येणार आहे 3 आणि 1 4 मार्क्स. जे ग्रामर तुमचं जवळपास 10वीपर्यंतच पूर्ण ॲज इट इज ओकेमध्ये असेल. डू ॲज अ डायरेक्टेड अँड स्पॉट एरर, इझी आहे. नंतर क्वेश्चन 2 येते तुम्हाला ॲक्टिव्हिटी 6 ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन नॉन टेक्स्च्युअल अनसीन पॅसेज दिलेला असेल, जे की स्टुडंट समजून घेऊ शकतात. इझी पॅसेज येणारा विद्यार्थी मित्रांनो, खूपच इझी. अँड देन समरी अँड माइंड मॅपिंग करतात 3 आणि 3 मार्क्स तुम्हाला दिलेले आहे. आफ्टर देन तुम्ही पाहू शकता क्वेश्चन 3A मध्ये तुम्हाला पोएट्री येणार आहे. 5 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन अ टेक्स्च्युअल सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ अबाउट 10 to 15 लाईन फ्रॉम द सेक्शन 2 ऑफ द टेक्स्टबुक. 10 मार्क्स करता तुम्हाला पोएट्री येणार आहे, जे की तुमच्या बुक्समधलीच असणार आहे. आणि देन 1 ॲप्रिसिएशन ऑफ अ टेक्स्च्युअल सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन फ्रॉम द पोएम नॉट आस्क्ड इन क्वेश्चन 3A. हे खूप महत्त्वाचं ध्यान ठेवा की 10 मार्क्स करता तुम्हाला A आणि 4 मार्क्स तुम्हाला B हा क्वेश्चन सॉल्व करावा लागेल. नंतर येते सेक्शन 3, खूप महत्त्वाचं आहे रायटिंग स्किल. आणि हेच जे सेक्शन आहे तुम्हाला भरपूर मार्क्स मिळवून देणार आहे इंग्लिश विषयामध्ये. ठीक आहे ना, खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे आणि तुम्हाला डाउनलोडिंग ऑप्शन पण मिळणार आहे. हे सर्व PDF तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ अखेरपर्यंत अंत पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा. ठीक आहे ना, म्हणजेच तुम्हाला येथे सर्व पेपर विथ PDF विथ एक्सप्लेनेशन मिळणार आहेत. आणि पेपर झाल्यानंतर तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन पेपर तुमचा विथ ॲन्सरिंग जसा तसा समजून देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन 4 कंप्लीट ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन. सर्वात अगोदर तुम्हाला एक व्हर्च्युअल मॅसेज स्टेटमेंट ऑफ पर्पज ग्रुप डिस्कशनचा येणार आहे. देन 1 ईमेल किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू रायटिंग तुम्हाला येणार आहे. स्पीच, कंपॅरिझन, एक्सपान्शन ऑफ आयडिया, या 3 पैकीच तुम्हाला एक येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सर्वात अगोदर काय सांगत आहो की तुमचा पेपर पॅटर्न कसा राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली क्वेश्चन कसे येणार आहेत. ठीक आहे ना, आणि या PDF तुम्हाला जे रायटिंग स्किलचे जे टॉपिक दिलेले आहे सेम टॉपिक जे कॉपी करणारे विद्यार्थी असतात ना त्यांच्याकरता तर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की सेम टॉपिक ॲज इट इज उतरणार विद्यार्थी मित्रांनो, काही यात फरक राहणार नाही. तुम्ही पाहू शकता स्पीच, कंपॅरिझन अँड एक्सपान्शन ऑफ आयडियाज, तिथे आयडिया दिलेले असतील, तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे. ओव्हरऑल इझी सिम्पल आहे.
रिव्ह्यू ब्लॉग अपील 4 मार्क्स, म्हणजे नियर अबाउट 16 मार्क्स तुमच्या रायटिंग स्किलमध्ये बनलेले आहे. आता नोटमधून इम्पॉर्टंट दिलेलं आहे. इन ABC अँड D आपण जे ABCD पाहिलेलं आहे. ॲक्टिव्हिटी विल बी फ्रेम ऑन ऑल टाईप इन ईच सेट ऑफ द ऑप्शन. स्टुडंट आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट. तुम्हाला पाहू शकता 3-3, 4-4 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्यामधली तुम्हाला फक्त एकच सोडवायची आहे. म्हणजेच कसं, आता तुम्ही पाहू शकता बीमध्ये तुम्हाला ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू दिलेला आहे. यामधलं तुम्हाला ओनली एक सॉल्व करायचं आहे 4 मार्क्ससाठी, ठीक आहे ना. आणि विथ प्रोबॅबली तुम्ही कसं सॉल्व करायचं आहे आणि तुम्हाला 4पैकी 4 मार्क्स जो पेपर चेक करणार असतो तो कशा प्रकारे देणार आहे हे पण सांगणार आहे, ठीक आहे. सेक्शन 4 लिटररी नोवेलवाला एक टॉपिक आहे आणि एक सेक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन 5A + A + B, त्यामध्येच AB आणि जवळपास C-D आणि हे सर्व मार्क्स जवळपास 4 आणि 4 जवळपास 16 मार्क्स होतात विद्यार्थी मित्रांनो. आता क्वेश्चन 5A ॲक्टिव्हिटी सेक्शन 4मधली पाहूया. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन, ठीक आहे ना. ॲक्टिव्हिटी इन MCQ मॅच द कॉलम क्रोनोलॉजिकल, फिल इन द ब्लँक, ट्रू ऑर फॉल्स और एलिमेंट नोवेल और एनी ओदर नोवेल ॲक्टिव्हिटी. बस याचनुसार तुम्हाला येणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही येणार नाही आहे, ठीक आहे. सर्वात अगोदर ॲक्टिव्हिटीमध्ये पाहून घ्या तुम्ही. ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल 2 मार्क्स. ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल 2 मार्क्स, म्हणजे 4 मार्क्स तुमचे येथेच कवर झालेले आहेत. देन 1B ॲन्सर द क्वेश्चन गिवन बिलो इन अबाउट 50 वर्ड. आता तुम्हाला हे खूप कन्फ्युजन होते. 50 वर्डमध्ये तुम्हाला जवळपास किती लिहायचं आहे. जवळपास मोस्ट प्रोबेबली 4 मार्क्ससाठी तुम्हाला 3 पेज जरी तुम्ही लिहिलं तरी चालून जाईल, बट इन वर्ड्स. आता पहा, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रॅक्ट्स, नेम अँड डिस्कस. देन 1 इलुस्ट्रेट, इंटरेप्ट, नॅरेट अँड जस्टिफाय, फाइंड द स्टेटमेंट. तुम्हाला हे सर्व कळेल जेव्हा मी पूर्ण पेपर समजून सांगणार आहे, ठीक आहे ना. तर व्हिडिओ अखेरपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अशी माहिती मिळणार आहे. ॲन्सर द क्वेश्चन गिवन बिलो इन 50 वर्ड इच. आता तुम्हाला याचे जे ॲन्सर करायचे 50 वर्ड्समध्ये करायचे आहे, 50 वर्ड्स इच. ओके, ॲन्सर द गिवन क्वेश्चन इन 50 वर्ड्स इच. आता तुम्हाला पाहू शकता की क्वेश्चन काय काय दिलेले आहे. सर्वात अगोदर डिस्क्राईब येणार आहे, किंवा एक्सप्लेन, किंवा कम्पेअर, किंवा कॉन्ट्रॅक्ट्स, किंवा नेम, डिस्कस. हे तुम्हाला समजेल जेव्हा मी पेपर सांगणार आहे, ठीक आहे ना. तर गोंधळात पडू नका. ॲन्सर द क्वेश्चन गिवन बिलो इन 50 वर्ड, बस सेम टाईप येणार आहे. आता बघूया एक पेपर, ठीक आहे, जो की खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथे गाईडलाईन पण दिलेले आहे की काय काय गाईडलाईन तुम्ही फॉलो करायचे आहेत. आणि जवळपास 15 सेट तुम्हाला विथ ॲन्सरिंग इथे दिलेले आहेत. मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट नंबर 1. तर पाहू शकता जवळपास सेक्शन 1मध्ये सर्वात अगोदर प्रोज, म्हणजेच तुम्हाला इथे रीडिंग फॉर कम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी अँड समरी अँड माइंड मॅपिंगचे सेक्शन येणार आहेत. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. 12 मार्क्स करता तुम्हाला एक येथे पॅराग्राफ येणार आहे, तो पूर्ण वाचून घ्यायचा. त्याच्यावरती तुम्हाला सर्वात अगोदर येणार आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग. देन 1 कम्प्लीट द फॉलोविंग अँड देन आफ्टर 1 तुम्ही पाहू शकता हे कम्प्लीट द फॉलोविंग इझी आहे. रिकाम्या जागा भरा. ओव्हरऑल तेच तुम्हाला तिथे पाहून ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. A2 ॲक्टिव्हिटी Pick out and write 2 statements from the extract telling us that the writer was. याच्यामध्ये तुम्हाला नोट पण दिलेली आहे, ते पण तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. ओव्हरऑल हे पण तुम्हाला पॅरेग्राफवरून लिहायचं आहे. इंटरफेरन्स ॲनालिसिस पॅरेग्राफवरून लिहायचं आहे. गिव्ह रिझन द्या, असं का झालेलं आहे. पर्सनल रिस्पॉन्स, तुमचा पर्सनल रिस्पॉन्स प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही लिहायचं आहे. जर लिहिता आला नाही तरी तुम्हाला पॅरेग्राफमधलं काहीतरी 2-4 वर्ड लिहून टाकायचे आहेत. लँग्वेज स्टडी डू ॲज डायरेक्टेड, मी सांगितलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड तुम्हाला जवळपास 2 ते 10 मार्क्स इझिली कवर करून देईल पूर्ण इंग्लिश विषयामध्ये. नंतर तुम्ही पाहू शकता व्होकॅब्युलरी पण इझी येते. जसं की तुम्ही पाहू शकता अँग्री म्हणजे रागावलेला, हॅपी म्हणजे सुखी, ओके, खुश. तर तुम्ही त्याच्या विरुद्धार्थी शब्द त्याच्यामधून पाहून लिहू शकता. फाइंड द कॉन्टेक्स्च्युअल मॅसेज ऑफ द स्टेक. ॲन्सर क्वेश्चन 1A. तुम्हाला विथ ॲन्सर, मी जसं सांगितलेलं आहे विथ ॲन्सर तुम्हाला दिलेलं आहे, असंच तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे गाईज. राजू हॅड कम टू द जंगल, एवढं पण लिहायचं आहे. आणि डॅश करून टू कलेक्ट द लॉक्स, एवढं पण लिहायचं आहे तुम्हाला पेपरमध्ये. आणि त्याच्या खाली तुम्हाला डॅश ओढायची आहे. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थितपणे तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे, ठीक आहे ना. आफ्टर देन लँग्वेज स्टडी झाल्यानंतर तुम्हाला त्याचे ॲन्सर्स कशा प्रकारे तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहेत. तर पाहू शकता तुम्हाला क्वेश्चन 1मधला कॅरीज इच वन मार्क्स ऑफ 1 स्टेटमेंट. देन आफ्टर तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल खूप इम्पॉर्टंट असा हा पेपर राहणार आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर रायटिंग स्किलवर जाऊया, कारण की समरी रायटिंग खूप महत्त्वाची असते. आता तुम्ही पाहू शकता समरी रायटिंग क्वेश्चन 2B, ठीक आहे ना. तुम्हाला पाहू शकता समरी रायटिंग ओव्हरऑल द ॲडव्हान्टेज ऑफ डायरी फार्मिंग. आता तुम्ही पाहू शकता खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की समरी रायटिंग कशी लिहायची आहे. तर समरी रायटिंगमध्ये तुम्हाला ओव्हरऑल किती वर्ड्समध्ये लिहायचं आहे. तुम्ही पाहू शकता द ॲडव्हान्टेज ऑफ डायरी फार्मिंग. येथे समरी रायटिंग दिलेली होती आणि समरी रायटिंगमध्ये तुम्हाला 3 मार्क्स करता मे बी किती मार्क्स यायला जवळपास 3 ते 5 मार्क्स तर तुम्हाला
3 पेज जवळपास लिहायचे आहेत. नंतर येते माइंड मॅपिंग, जे की 3 मार्क्स तुम्हाला देतात. तर रीड गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द टेबल ॲज फॉलो. तुम्हाला हा एक्स्ट्रॅक्ट वाचायचा असतो आणि त्याच्याहून तुम्हाला काय करायचं असतं, माइंड मॅपिंग करायची असते, जे की या प्रकारे पण तुम्ही सॉल्व आउट करू शकता. खूप महत्त्वाचं आहे. प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. आफ्टर देन क्वेश्चन 2 तुम्हाला ॲन्सर दिलेला आहे. याचा ॲन्सर पण पाहू शकता तुम्ही, त्याच पॅरेग्राफमधून ॲन्सर आहे. देन 1 पोएट्री. अशाच प्रकारे पूर्ण पेपर तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. खूप महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो. तर हे सर्व PDF तुम्हाला फ्रीमध्ये डाउनलोड करायला मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही znews24h.com znews24h.com या वेबसाईटवर जा. znews24h.com या वेबसाईटवर तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन मिळून जाईल डाउनलोडचं. प्लस तुम्हाला माझ्या टेलिग्रामला पण व्हिजिट करायचं आहे. तिथे पण तुम्हाला खूपच लवकर, म्हणजे त्या टेलिग्राम चॅनलवर पण हा पेपर PDF तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम पण मिळणार आहे, तर तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करायचं आहे फटाफट. आणि एक चॅनल आहे महाराष्ट्र बोर्डचं, स्पेशल महाराष्ट्र बोर्ड स्टुडंट 10वी आणि 12वी करता, त्यावर पण मी हा PDF टाकलेला आहे. तर सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. ॲज इट इज तुम्हाला पूर्ण पेपर पाहून घ्यायचे आहे. खूप जवळपास 276 पेजेसचा PDF आहे विथ एक्सप्लेनेशन. तुम्हाला जवळपास किती सेट आहे ते पाहू शकता. जवळपास 14 ते 15 सेट आहेत. 21 मोस्टली क्वेश्चन सेट, 21 इथे सांगितलेले आहे, पण जवळपास 14 ते 15 सेट तुम्हाला इथे दिलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन. तर सर्वांनी हे डाउनलोड करून घ्यायचं आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ॲटलिस्ट तुम्हाला बरेचसे असे क्वेश्चन आहेत, मी सांगतो रायटिंग स्किल्सचे तेच टॉपिक तुम्हाला येणार आहे. बट तुमचे जे टॉपिक आहेत आपले ग्रामरचे, ते पण मोस्ट प्रोबेबली यातूनच उतरणार आहे. ठीक आहे ना. ओव्हरऑल येथे मी तुम्हाला हिंदीमधून सांगितले असते, पण महाराष्ट्र बोर्ड मराठी लँग्वेज स्टुडंटना खूप लवकर कळते. नाहीतर मी हिंदीमध्ये ओवरऑल तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं असतं, परंतु बहुत सारे स्टूडेंट ऐसे थे कि उनको ओवरऑल मराठी लैंग्वेज आती थी. ठीक है ना. तो नो प्रॉब्लम, आने वाले अदर एग्ज़ाम जो आपके होंगे उसके भी ओवरऑल सभी टॉपिक्स प्लस सभी आपके जो एग्ज़ाम पेपर सेट है वो आपको विथ एक्सप्लेनेशन मिलने वाले हैं. तो फटाफट से चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन को प्रेस कर दीजिएगा.